नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं राशीफळ. कन्या राशीकरता एक जी गोष्ट आहे ती अतिशय शुभफलदायी आहे. खास करून गेल्या 4-1 महिन्यापासून गुरु जो आपल्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत होता आणि तो वक्री होता. मात्र फेब्रुवारीच्या 4 तारखेनंतर हा जो गुरु आहे हा गुरु मार्गस्थ होणार आहे आणि बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी गोष्टी शुभफलदायी होणार आहेत. मात्र तुमच्या राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह मंगळ जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो संपूर्णपणे वक्री असणार आहे. तसं पाहिलं तर जवळजवळ 24-25 तारखेनंतर हा जो मंगळ आहे हा मार्गस्थ सुद्धा होणार आहे. हे 2 ग्रह आणि यांच्या व्यतिरिक्त बाकीचे जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव पडणं तुमच्या जीवनावरती फेब्रुवारी महिन्यात कशा प्रकारचे असणार आहे सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला बघू की आपलं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 12 तारखेनंतर हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ जो की दशमात आहे मात्र वक्री आहे. खास करून या महिन्याच्या 15 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये थोडंसं तो मला स्वतःबद्दल काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं करू शकतील. जर का तुम्ही आधीपासूनच कुठल्या व्याधीने ग्रसित असाल तर त्याचे काही लक्षणं तुम्हाला दिसू शकतील. थोडीफार जरी लक्षणे दिसेल तरी लगेच डॉक्टर इलाज करणं जास्त महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे तुमचा जो आर्थिक स्तर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर आर्थिक बाबतीत तशी काय काळजी करू नका. फार काही मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही. नेहमीचं जे तुमचं आर्थिक आवक आहे त्याप्रमाणेच राहील. फक्त खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्याचप्रमाणे घरामध्ये जर का कोणाला शारीरिक व्याधी वगैरे असतील त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये वास्तूच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. म्हणजे नवीन वास्तू घेणं असलेली वास्तू विकणं वास्तू म्हणजे रेनोव्हेट करणं किंवा अशा प्रकारचे निर्णय घेताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविवाद वगैरे होऊ शकतील आणि ते वादविवाद टोकाचे वगैरे सुद्धा होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला त्यांनी सुद्धा खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे तो तुमच्या मदतीला धावून येणार आहे. तुमच्या भाग्यस्थानात राहणारा जो गुरु आहे भ्रमण करणारा जो गुरु आहे हा मार्गस्थ होतो आहे. त्याच्यामुळे जरी तुमचं लव्ह लाईफमध्ये जरी काय प्रॉब्लेम येत असतील किंवा ज्या गर्भवती मला त्यांना सुद्धा काही त्रास वगैरे असेल काळजी करू नका. गुरु तुमच्यासाठी या गोष्टी टोकाच्या होऊ देणार नाही. उलट पक्षी जो गुरु मार्गस्थ होतो आहे तो तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आणून देईल. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आत्ताचा जो कालावधी आहे फेब्रुवारी महिन्याचा खूपच चांगला आहे. जर तुमच्या कुठल्या परीक्षा असतील किंवा आणखीन काय तर त्या संदर्भात अजिबात स्ट्रेस टेन्शन घेऊ नका. मात्र एफर्ट देणं प्रयत्न करणं हे गरजेचं राहील आणि प्रयत्न केल्यानंतर त्याचे जे मिळणारे जे रिझल्ट्स असतील हे तुमच्या अपेक्षेप्रमाणे निश्चित मिळतील. त्यामुळे तशी काही अजिबात काळजी करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. तुम्ही दोघे अतिशय चांगलाच वेळ वगैरे स्पेंड करणार. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. दोघांमधील नातेसंबंध अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतील. इथे फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे ते म्हणजे करिअरच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुम्हाला असं थोडंसं वाटू शकेल की आपल्याकडून थोडंसं जास्त काम करून घेतलं जातं आहे किंवा आपल्यावरती जास्त बर्डन दिलं जातं आहे. तर असा विचार करू नका आणि या भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. तुमचे अंदाज साफपणे चुकतील. लक्षात घ्या तुम्हाला फक्त ह्या महिन्यामध्ये थोडंसं स्टर्डीनेस तुमच्यातला दाखवायचा आहे. जर का तुम्ही तो व्यवस्थितपणे दाखवलात आणि परिस्थितीला घाबरून काय गोष्टी तुम्ही वेगळ्या प्रकारच्या केल्या नाही तर अर्थातच या पुढचा जो म्हणजे जवळजवळ मार्च-एप्रिल नंतरचा कालावधी तुमच्यासाठी चांगल्याच काळजी करू नका. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु जो तुमच्या राशीला बघतो आहे तो तुम्हाला त्या संदर्भातला कॉन्फिडन्स नक्कीच देईल आणि गोष्टी टोकाच्या होऊ देणार नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. लक्षात घ्या. उलटपक्षी या महिन्यामध्ये तुमची बरीचशी अडकलेली जी कामं आहेत ते मार्गी लागतील. फिरणं वगैरे होईल आणि ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न कराल एखाद्या कामासाठी त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला जसे अपेक्षित आहेत त्याप्रमाणे मिळतील. त्याच्यामुळे वेगळे काही एक्सपेरिमेंट करायला जाऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्याच्या 1 तारखेला शुक्र, नेपच्यून आणि राहू या तिघांची जी युती आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये होणार आहे. तर खास करून जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर या 1 तारखेच्या आसपासचे 1-2 दिवस आहेत त्या संदर्भात थोडी काळजी घ्या. मिसअंडरस्टँडिंग गैरसमज वगैरे होणं अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काही त्रास समोर येऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे या महिन्याच्या 3 तारखेला
गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. भाग्यात भ्रमण करणारा गुरु आणि पंचमात भ्रमण करणारा जो बुध आहे, दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी असा असणार आहे. म्हणजेच तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील, भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल, जे तुम्ही निर्णय घ्याल ते अचूक होतील, तुम्हाला नवनवीन संधी मिळू शकतील. याचप्रमाणे देवळं किंवा तीर्थस्थानी वगैरे जाणं, धार्मिक स्थळी भेटीगाठी देणं, अशा प्रकारचे अनुभवसुद्धा तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळतील आणि त्याचा फायदा तुम्हाला पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित जाणून येईल. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये अशा प्रकारच्या बऱ्याचशा काही गोष्टी धार्मिक आध्यात्मिक या संदर्भात तुमच्यासाठी त्या नक्की होतील. याचप्रमाणे या महिन्याच्या 9 तारखेला मंगळ आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या दशमात भ्रमण करतो, जो शनी षष्ठेच तुमच्या षष्ठ स्थानामध्येच भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण आहे तो जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी नक्कीच घडतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. तुम्ही तुमच्या कामाचा जो उरक आहे तो जाणकार राहील किंवा कामाची तुम्ही छाप पाडाल, याचप्रमाणे तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी असतील त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत मिळू शकेल. तर एकंदरीतच हा जो पर्टिक्युलर कालावधी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे अनुभव निश्चित मिळतील. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला मंगळ आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की दशमात भ्रमण करतोय, जो बुध षष्ठात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणारा कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉब्लेम्स, खास करून तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. एकंदरीत या संपूर्ण महिन्यामध्ये फक्त 2-3 गोष्टी तुम्हाला सांभाळायच्या आहेत. एक गोष्ट म्हणजे तुमचं जे आरोग्य आहे त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आणि तुमची जी स्पेंडिंग्स आहे, जे खर्च आहे त्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर गोष्टी तुमच्या अपेक्षाप्रमाणे होतील. आणि करिअरच्या बाबतीत जे आपण थोडंफार बोललो तर त्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावस्या पौर्णिमा आहे ती 12 तारखेला आहे आणि जी अमावस्या आहे ती 27 तारखेला आहे. पौर्णिमा आणि अमावस्याच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण थोडंसं जास्त असतं आणि त्यावेळेस आपण थोडेसे जास्त इमोशनल होतो, भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकण्याची शक्यता असते. तर या संदर्भामध्ये या महिन्याच्या 12 आणि 27 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका किंवा महत्त्वाचं म्हणजे वादविवादात सुद्धा जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.